ठेवले साखरपुड्याला लावतात घाट्यांचे. परशा पडून चला पण आरची आलीच नाही. अरे नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही सर्व कसे आहात मला माहिती आहे, नक्कीच मजेतच असणार आहात. सो मी आली आत्याकडे, कारण दादाला मुलगी झाली आहे आणि मग तिचं आज वेलकम करायचं आहे. सो त्याचं डेकोरेशन पण आम्हीच करणार नाही, आमच्याकडे टॅलेंट आहे पण 70% त्यातलं 30% कुठे आहे आम्हाला पण नाही माहिती. आणि आज दादाचा बड्डे पण आहे. सो मग येताना केक पण घेऊन आलो आणि डेकोरेशनचं सगळं सामान पण घेऊन आलो. आता फुलं वगैरे कटिंग करून ठेवू. वहिनीला 1 वाजता सोडणार होते, पण आता डॉक्टर बोलत आहेत की इव्हिनिंगला सोड, म्हणजे 4-5च्या दरम्यान. सो ठीक आहे, बरंच झालं आम्हाला पण तेवढा टाईम भेटला, म्हणजे असं व्यवस्थित सर्व करता येईल असते नाहीतर खूप घाई गडबड झाली असती. सो ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा. पप्पांनी मस्त वडापाव आणलाय, नाश्ता वगैरे करून घेऊ आणि आवरून लगेच निघायचं आहे आपल्याला पनवेलला, कारण आपल्याला थोडं काम आहे. काय कामाची नाही, 1-2 काय कामाची नाही. जय सम आमची कामं अशी आहेत, ग्राफिक आहे, इंटिरियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे का, मल्टी टॅलेंटेड आहेत आमच्या घरात. दुसरा गौरी श्रवण पेक्या वेल्डर कर आता आम्ही चालत पनवेलला आणि आज दादाचा बड्डे पण आहे. सो पहिले आम्ही केक घेऊ, तिथून पनवेलला जाऊ, केक सामान घेऊ. दादाला फ्लावर्स वगैरे आम्ही दादालाच आणायला सांगितले होते. त्यानंतर मग तिथे जाऊन लगेच फटाफट तयारीला लागू. आणि तसंच तिला कॉलेजला पण जायचं आहे नंतर. सो आता आम्ही गावातलेच केक स्टुडिओमध्ये केक घ्यायला आलोत आणि मग इथून जाऊ आम्ही पनवेलला, बाकीचं सामान घेऊ. दादा नाही आवडत आपल्याला, जा ना तिकडं. दादाने फुलं आणतात. किती आणतात गौरी? 4-4 किलोची फुलं आणल्यात भाई. एवढी आता सगळे आम्हाला तोडायचेत म्हणजे अशी, आणि मग तोडून ठेवली की नंतर पटापट सजवायला टाईम नाही लागत, कारण आपल्या काही डोक्यामध्ये थीम ऑलरेडी आहे. सो ह्याच्यात पण तरी पण आम्ही दोघीच आहेत, तो घाई तर होणारच आहे आमची थोडीफार. नशीब तरी दादा बोलला 2ला नाही सोडायची. कितीला सोडायची बोलला? 3ला, म्हणजे 4 होतीलच येता इथल्या इथेच आहे. पण तरी पण प्रोसेस हे ते सर्व करताना हॉस्पिटलला टाईम जातो. सो आमच्याकडे खूप सारा आम्हाला टाईम भेटलेला आहे, आम्ही आता तयारीला लागतो. सो तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा गाईज, ठीक आहे. नको ते आम्हाला खायला आणून दिलंय. सो काम करता करता खायला पण पाहिजे गाईज. हिचं बघा नुसता हिला KFC मॅकडॉनल्ड्स पक्की हावरी आहे, बाहेरचा खायला पाहिजे फक्त हिला. चिकन क्रिस्पी हॉट विंग्स मिल हा मिल अख्खा फक्त 200 रुपयाला. हा शपथ मागवायचं का? मी नाही खातात बघ. आणि ह्यो वरचा मिल चिकन क्रिस्पी पॉपकॉर्न मिल, म्हणजे पॉपकॉर्न असतं ते पॉपकॉर्न. चिकन क्रिस्पी पॉपकॉर्न, चिकन आणि फ्राईज आणि पेप्सी फक्त 180. आणि त्या सेकंड मध्ये काय आहे? बर्गर आहे, बर्गर येतात आणि ते चिकन विंग्स असतात ना 2. तर जायचं का जाताना मॅकडे आपला KFC ला? मी आज खात नाही. मी पैसे भरतो, चल तुझ्या आजचाच दिवस, पण उद्या नाही. चालेल बघ, आजच्या दिवस मी पैसे भरते, येत असशील तर बोल, नेते. मग जाऊ दे, नंतर नाही परत नेऊ शकत मी. मग दादाने आणलं होतं सँडविच आणि कोकम सरबत. सो ते पण मी खाऊन घेतलं आणि इकडे दादा आणि आत्या जेवायला बसले. तर एवढ्या फुलांच्या पाकळ्या आम्ही अशा काढून घेतल्या, तरी एवढी फुलं अजून बाकी आहेत, जे आम्ही ठेवून दिली, कारण आम्हाला वाटतात एवढी भरपूर होतील. बघू, कमी आली तर आम्ही अजून पाकळ्या त्याच्या काढून घेऊ. भाई आमच्याकडे सगळा टॅलेंट आहे, आम्ही मल्टी टॅलेंटेड आहेत, पण आम्ही टॅलेंट आमचं दाखवत नाही, कारण आमच्यात आळसपणा खूप आहे ना गौरी. ही जी फुगा हवा टाईट झाली. हे बघा माझं कॉम्बिनेशन बघा, छान वाटतंय. तर आता तुम्हाला कलरमध्ये. सो लगेच आता पटापट तयारीला लागू आम्ही, कारण भाई किती वाजता माहिती आहे का? 3:30 झाले. आम्हाला 5पर्यंत सर्व रेडी करायचं आणि होऊन जाईल. आता हे तर मेन जे काम होतं ते तर झालंय. आता काही फटाफट सजवायला टाईम नाही लागणार. रांगोली सारखी रांगोली. बघू फक्त का ओपन केलं पण होतात नाही.
घे चिपकून आता नाही बघते पहिले काय साईज बी त्याचा अजून एक लागतंय का काय. काय नाही रे. किती सामान दुकान आहे मस्त मोठा या गल्लीत सामान. हे काय ग चिपकव मारताच उघडलाय तो. तेच बोलते जरा चिपकून. हॅलो गाईज. माझी मुलगी येते घरी म्हणून तयारी चालू आहे. खूप एक्साइटेड आहे तो. अच्छा असं आहेत का म्हणजे मागच्या हे दिवशी जरा किती छान वाटतं म्हणजे. म्हणजे माग- हे बाई पट्टी पार्टी देशील ना मला. हा, मग 100%. तेच रेकॉर्ड झालंय बघू याच्यात. हा, मग बिनधास्त. गौरी मग किस आम्ही माय. order देतो. नको तसं नको. आमच्या आम्हाला नाही. आमच्या हातचं नाही गेलं आम्हाला. दिली तिला फुलं आणि इकडं माझा चाललाय इथं कामाने बनवायचा आणि इथं आमचं काहीतरी सरप्राईज आहे ते तुम्ही बघा तुम्हाला आणि इकडं ह्या रूमचं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे म्हणजे अजून बाकी आहे. बेडची अवस्था बघते मी आणि इथं सगळी घाण ठेवले आणि त्या दादासांची तयारी चालली आहे. तो चालला हॉस्पिटलला आता बहिणीला आणायला आणि आमचं हे बघ कसा पसारा मांडला. कसं वाटतंय? मस्त वाटते. वाटतात का छान की नको लावू? ते फुलं नको लावू. हेच छान वाटतं. तर इथं हे चाललंय आणि तुम्ही आमच्याबरोबर कंटिन्यू चायचा थोडा केली घाण 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 घाण. अरे कहना क्या चाहते हो? मराठी बोल मराठी ब्लॉग. कामगार काय बोलते? आणि हे बिस्किट खातात आणि तो नको खाऊ मी खाणार. तर आमच्या आत्याला असते नुसती यायला पण तिला घ्यायची आम्हाला. आत्या आहे कर पट्टा काढलाय आणि पूर्वा आता आलेली आहे आमची मदत करण्यासाठी. पूर्वा हा पूर्वाला सांगते. फायनली आमचं झालेलं आहे डेकोरेशन आणि या सर्वांनी मला हेल्प केली आणि आत्याने आमच्या बलून पाडवलेले आहेत अशाच. काय आत्या तुला बोलायचा? ही बघा ही पोर एक नुसतीला असते ती बघ. हाय हाय नुसती तोंड राहते ते. हाय ही बाई एक लपते. आईस आणि पोर सेम सारख्याच. हिला बघा किती टेन्शन आलंय. ती बोलते मी मार्केटला कधी जाऊ. जाशील तू मार्केटला? ही नुसती अभ्यासाचं ही पण अभ्यासाचं टेन्शन घेते. यांची मुन्ना हाय तू पण कर ना हाय. जिया कुठे आहे? जिया आरुष जिया कुठे आहे? ही बघा हीच ती आत्या आमची मगाशी कशावर होती आणि आता बघा कशी दिसतं का नाही हिरोईन. बघा कशी पोज बीज देऊन राहिले. यांचं दोघींचं आधी लग्न होणार आहे आणि नावं बघा मला ठेवतात. हिला 2 पोरं होतील तिला 1 होईल तेव्हा माझं लग्न होईल. हिशोब भारी आहे ना? जोक मारते. पूर्वा असली बदल तू नको असू. शूटिंग करण्यासाठी शूट करण्यासाठी दादांची एंट्री झालेली आहे. चालेल मी बोलणारच नाही. काय नसते व्हिडिओ वरून फायदा बोलायला नको. तू व्हॉइस ओव्हर तारीफ करत वा माझं नाव चल श्रेयादा आणि मी पण मेहनत आम्ही पण help केली. लगे केली. क्रेडिट सोड घेऊ. एवढं भारी केलं का आमच्या बहिणीनं परत जिया पण यात दिसलंय ते तू असं गेलं ते असं गेलंय ते दिसलंय. तू तिला उठवली ते दिसलंय याच्यात. तो बोलते पहिले केक कापा तुम्ही. त्याला काय फोटो घेते
ती व्हिडिओ घेते. ब्लॉग मध्ये घेते मी डायरेक्ट. फोटो घे, कोणाला तरी सांग एक काढत. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्यामा. हॅपी बर्थडे टू यू. चॉकलेट आवडलं उचललं का अजून तुझा घे आई त्याला नाही पाहिला गौरीला काय पाहिजे आता ए पोरी लाजू नकस. तुझं फेवरेट दे दादा किती जण उठवायला घसरलेत. तिला नाही घेत मी. फोन वाजतेच राहतो. किती जण उठवायला घसरलेत तरी उठत नाही. मामा कुठे आहे? लेट येऊन शेट झालं या. लेट येऊन शेट झालं. कसं आलंय चिकन? भारीच बोलशील तू. बघ आता मस्त जेवायला बसतात सगळे. जेवायला या. हिला पेपरचं टेन्शन आलं. डिप्रेशन डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. काय काय परत परत परत. हाय बाय. नाही नाही ते आधी काय केलंस? यू अँड बाय. कसं कसं? यू अँड बाय. बाय. बोल बोल आता बोल. गावात वस्तीला आम्ही येऊ. बघा. पोरीला घेऊन. बाय गाईज. बाय बाय. लवकर या गावामध्ये नक्कीच. पोपटी करायला. पाऊस अजून पडला नाही त्याच्या आधी. नंतर आपण पार्टी करू. माझी पण पार्टी द्यायची ना तुम्हाला. राहिले असं बोलून 3 महिने गेले. नाही नाही 100% करू आता आपण नक्की. चालेल चल बाय. चल चौकाला गेलं मेसेज टाका. गाईज आम्ही उबरवर रिक्षा बुक केली आहे आणि रिक्षावाला येऊन थांबला. आता आम्ही 2 रुपये लॉस जाऊ. कशा चालतात बा. तर चलो घरी. कसं वाटलं तुला रिक्षातून आल्यावर? विमानातून आले की रॉकेट? एक नंबर झालं ते ना. कसं वाटलं तुला? फिलिंग आली ना? बाई ना उडवली तर तो पण जाईल. मी कॅश दिले ना 100 रुपीज. किती झालं बिल? 84. त्यांनी काय कॅल्सी काढला आणि त्यातनं 100 मधनं मायनस केले 84 आणि वरचे मला उरलेले. बोलते तुम्हाला स्कॅनर मारू का? मी करते. हा स्कॅनर कशाला काढते? हा मला वाटलं नाही कॅल्क्युलेटर असते बघ ना काहीकांचा पासवर्ड सारखा. मला वाटलं तसं आहे का काय ह्याचं. हा उडवली असते त्यांनी. डेंजर रिक्षा भाई. त्या 2 गाड्यांच्या मधून तो घुसवतोय म्हणजे विचार कर. मी तर ते बाईना न्यायचं तो आम्हाला. इथं पोरीवाल्यांची लगीन बिगीन व्हायचे त्याला काय समजते. हाय गाईज. पिकनिकला कुठं टेरेसवर? हे आम्हाला हॉटेल आलेलं आहे तो जेवण खास जिम की सोय. ए जा जाऊन घे जा. का सोय झाली उद्याची सोय झाली. काय शुद्ध मांसाहारी? जतीन मदत कराल त्याला. नाव घ्यायला लागल.
कोणला पाहिजे कोणला पाहिजे खाऊ शकतोस आंबा आंबा भारी लागते गाण्यावर नाशिश काची जादू. जेवायला बसला आमचा गणू गाईज डोंट डिस्टर्ब घरातून काढला त्याला गपरे जतीन समजत मध्ये नको घेऊ बाकीचं काय घ्यायचं ते घे. टिंगल मध्ये सांगते ना चालते ना बघ आता एवढी अक्कल आहे ती नाही का ती? आजी मॅडम आहे आमची आप्पी आमची हो, कलेक्टर. मग बैलच उचलले ना. ही मेंटल हॉस्पिटल मधनं आणल्यासारखी अलिबाग मधनं पेशंट हरवलेला एक अलिबाग मधनं नाही हो गोवा इंडोनेशिया मधनं आलेला प्राणी आहे जिम बॉय जतीन गडखडी हे तोंड बघ ही वडाचा असेल रेजिस्टन्स हा तो वडाच आहे काय वडाचा पंजाबी वडी होय तुमको क्या वाटी अंदासी होय कोकणी पंजाबी कोकणी या अंगात आलं वाटतं मोटिवेशन दे मला जिस उम्र में तुम जिस उम्र नहीं, में नहीं, उसका मैसेज याद करो जतीन यू कैन डू इट जतीन जतीन शैलात उसके नाम में चाका दे जतीन शैलात प्लॉट नाही दिला ही तिने जतीन समज ही तुझी एक्स आहे आणि मान या डंगर अंगात आलं वाटतं बिल्डर गाणे बोला ना तो मग तू टाके आजाद केले तुला मस्त काय बोलते काय समजत पण नाही झाला फुस झाली हवा झाला मोटिवेशन संपला तुमचा निघून गेल्यावर घालून टाक. साईडात मधला कसा परशा गेलता पण आरची आलीच नाही. कोणाची बॅग चेक करते तुम्ही कबड्डी गेला झालं होतं तो कबड्डी पायातला हातात म्हणून याला 10वी 40% पडले कुठल्या झाडाचा पाला आहे? ही आजकाल कबड्डी घालायला झालं होतं तो कबड्डी घालायला चालला होता तो काय तुम्ही काय पण बोलता त्याला बसचं तिकीट बुक केलं तर आता पण गाडी आहे स्टँडला गुड नाईट काय सांगू सगळ्यांना उद्या ठीक आहे सांगते गुड नाईट जतीन शेठ उद्या मीटिंग भरू परत 11 वाजता नक्कीच कॉन्टेंट येस चिकी कसली चिक्की चॉकलेटची चिकी स्ट्रॉबेरी वाली नाही ती शेंगदाण्याची आण पहाड़ों में चढ़ने के लिए ट्रेकिंग चलो गाय चलो लाईट्स बंद करा जामा